रात्रीच हिरवे मूग आणि वाटाणे भिजत घातले होते. बटाटे पिलरने चॉप करून घेतले, सोलून घेतले आणि ते टाकले कुकरमध्ये. चॉपरमध्ये घेतले ढबू मिरची आणि गाजर फाईन चॉप करण्यासाठी. आजपासून मुलांचे एक्झाम सुरू होत आहे, त्यामुळे आज हाफ डे आहे, एकच टिफिन असणार आहे. मग म्हटलं चला बनवू पावभाजी, मुलांची फेवरेट, तीही हेल्दी. असंही मुलं मूग खाणार नाही, मुगाची भाजी खाणार नाही, तर मूग अशा रीतीने त्यांच्या पोटात गेले तर प्रोटीन्स मिळण्यास खूप मदत होते. तर आता ही चॉपरमध्ये ढबू मिरची आणि गाजर चांगले फाईन चॉप झाले आहेत. तर आता हे फाईन चॉप झाल्यानंतर ढबू मिरची खायला मुलं कासकूस करतात, तीही पोटात जाईल. चॉप झालेले हे ढबू मिरची आणि गाजर आता मी टाकणार आहे कुकरमध्ये, ज्याच्यामध्ये मी हिरवा वाटाणा, मूग आणि बटाटे टाकले होते शिजण्यासाठी. तर त्यामध्ये हे गाजर आणि ढबू मिरचीची फाईन चॉप केलेली तुकडे पण टाकणार आहे. आता त्यानंतर मी गॅस चालू करते, गॅस चालू करून ठेवते आणि एक छोटंसं झाकण ठेवून देते. आणि घेतले आहेत आता इथे 4 मीडियम साईज टोमॅटो, 2 मोठे कांदे, तेही चॉपरमध्ये चांगले फाईन चॉप करून घेतले. बघा टोमॅटो किती फाईन चॉप झालेला आहे. चॉपरचा मला खूप उपयोग होतो, पटापट स्वयंपाक करायला गडबडीच्या वेळेत खूप मदत होते चॉपरची. आता हे टोमॅटो आणि कांद्याचं फाईन चॉप केलेलं तेही मिक्सरमध्ये कुकरमध्ये टाकते, कारण तोपर्यंत कुकरही गरम झालेला होता. चला आता कुकरला झाकण लावून चांगल्या चांगल्या 4-5 शिट्ट्या काढून घ्याव्यात. शिट्ट्या काढून त्यानंतर आले लसणाची पेस्ट करून घेतली, तोपर्यंत कणिक मळून घेतली. इतक्यातच कुकर निघालेला होता. भाज्या चांगल्या दरदरी चॉप झालेल्या होत्या. आता फोडणीला घातले आले लसूण पेस्ट आणि कोथिंबीर आणि त्यात टाकल्या ह्या फाईन चॉप झालेल्या शिजलेल्या चांगल्या दरदरी शिजलेल्या भाज्या आणि तिखट, मीठ. मी पावभाजी मसाला नाही घालत, विदाऊट मसाला कोल्हापुरी मसाला आमचा झणझणीत असतो, त्यामुळे पावभाजीला एक उत्तम चव येते. आणि बटरऐवजी मी इथे तूप वापरते. चला झाली माझी पावभाजी तयार. चला भरला बघा डबा. आता मुलेही खुश आणि पावभाजी